Dear students, today we learn the next article from current electricity part 2. In the previous lecture, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय लर्न केलं होतं? व्हीटस्टोन्स नेटवर्क लर्न केलं होतं. आता या व्हीटस्टोन नेटवर्कचा यूज करून आपल्याला पुढचं आर्टिकल लर्न करायचं आहे, व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. कोणतं आर्टिकल? व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. आणि या व्हीटस्टोन मीटर ब्रिजच्या सहाय्यानं, व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजच्या सहाय्यानं आपल्याला काय काढायचं आहे? अननोन रेजिस्टन्स. जो नोन रेजिस्टन्स नाही, अननोन, माहिती नसलेला रेजिस्टन्स माहीत करून घ्यायचा आहे, काढायचा आहे. वी कॅन कॅल्क्युलेट अननोन रेजिस्टन्स विथ द हेल्प ऑफ दिस व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. आणि हा व्हीटस्टोन मीटर ब्रिज म्हणजे काय? इट इज द मॉडिफाईड फॉर्म ऑफ व्हीटस्टोन नेटवर्क. या ठिकाणी काय केलं बेटा? मॉडिफिकेशन केलेलं आहे. काय मॉडिफिकेशन केलेलं आहे ते आपण इथं पाहूया. पहिल्यांदा डायग्राम काढून घेऊया आपण. व्हीटस्टोन मीटर ब्रिज का म्हणतात हे सर्व आपण डिटेल लर्न करू. तर इथं डायग्राम काढूया आपण. सोबत काढत चला डायग्राम, म्हणजे कन्व्हिनियंट आणि सोपं राहील. तर बेटा इथं मीटर ब्रिज म्हटल्यानंतर 1 मीटर वायर काढायचं. इथं जे वायर असेल स्ट्रेट, थिन, युनिफॉर्म 1 मीटर वायर असेल, हे असं घ्यायचं. या वायरच्या एका टोकापासून एक मेटल स्ट्रीप काढायची आपण अशी. ही मेटल स्ट्रीप हे पास, हे एल आकाराची मेटल स्ट्रीप घ्यायची आपण. ही असे, याला आपण म्हणतो C1, एक मेटल स्ट्रीप. त्यानंतर इथं एक गॅप ठेवायचा. पाय बेटा, इथं एक गॅप ठेवला आपण. आणि दुसरं जे असेल हे मेटल स्ट्रीप C2 असेल. त्यानंतर इथं एक तशाच टाईपची काढा, फिगर सोबत काढत चला. तशाच टाईपची एक मेटल स्ट्रीप म्हणलं मी. हे अशा पद्धतीनं हे अशी मेटल स्ट्रीप C3 हे असं जॉईन करायचं. ही C1, ही C2 आणि C3. यात 2 गॅप, एक हा गॅप आणि दुसरा गॅप, एक लेफ्ट गॅप आणि दुसरा राईट गॅप. बेटा आता यामध्ये असा एक रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट करायचा. इथं एक लॅबोरेटरीमधला हा एक्सपेरिमेंट आहे बेटा. RB आपण ज्याला म्हणतो, रेजिस्टन्स बॉक्स. हे असं रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट करायचं. हा एक पॉईंट इथं, आणि नंतर हा राईट गॅप. याच्यामध्ये RB रेजिस्टन्स बॉक्स, हा गॅप जो असेल याला आपण राईट गॅप म्हणतो. आणि हा जो अननोन रेजिस्टन्स जो काढायचा आहे तो X म्हणतो आपण, लेफ्ट गॅप. कोणता? लेफ्ट गॅप. त्यानंतर इथून बेटा या पॉईंटपासून हा तुमचा पॉईंट ए असेल,
इथून एक सेल घ्यायचा, या सेलचा हा पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं एक की, आणि एक रिहोस्टॅट जोडायचा असतो असा रिहोस्टॅट. आणि हा जो पॉईंट येतो या पॉईंटपासून हे असं रिहोस्टॅटचा हा व्हेरिएबल पॉईंट, व्हेरिएबल पॉईंट RH रिओस्टॅट सेल ऑफ EMF E, आणि ही की हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल. बेसिकली जिथून मीटर स्टार्ट होतो तो ए पॉईंट, हा सी पॉईंट, आणि इथं आपण बी घेतो बेटा, हा बी पॉईंट, आणि इथून असं एक गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करतो, आणि याचा दुसरा पॉईंट जॉकीला कनेक्ट करतो, ॲरो म्हणजे जॉकी. आणि ए पॉईंटपासूनची लेंथ LX असते, आणि सी पॉईंटपासून इथपर्यंतची लेंथ जी असेल LR. रेजिस्टन्सच्या पुढच्या गॅपमधली लेंथ LR, आणि X अननोन रेजिस्टन्स जो असेल हा नोन रेजिस्टन्स R म्हणतो बेटा या ठिकाणी. आणि हा डी पॉईंट कुठे येतो, हा इथं डी पॉईंट दाखवला. काढा फिगर, अत्यंत व्यवस्थितशीर काढत चला, इम्पॉर्टंट फिगरच आहे. मग इथं फिगर काढल्यानंतर त्याचे लेबल करायचे. एक्स काय स्टँड्स करतो, एक्स म्हणजे काय, अननोन रेजिस्टन्स, अननोन रेजिस्टन्स, हा जनरली कनेक्टेड इन लेफ्ट गॅप. आणि आर नोन रेजिस्टन्स, नोन रेजिस्टन्स कनेक्टेड इन राईट गॅपमध्ये बेटा. त्यानंतर XR झालं, LX बॅलेन्सिंग लेंथ, लेंथ मेजर फ्रॉम पॉइंट A, मेजर्ड फ्रॉम पॉइंट A. A म्हणजे या मीटर ब्रिजचा स्टार्टिंग पॉइंट. त्यानंतर LR बॅलेन्सिंग लेंथ, लेंथ मेजर्ड फ्रॉम C पॉइंट, measured from C point, from C point. RH a rheostat, a rheostat spelling व्यवस्थित आहे, rheostat. G गॅल्व्हनोमीटर, आणि E सेल, आणि K की, की आणि एक जॉकी वापरले बेटा, याला आपण म्हणतो जॉकी, जॉकी. या पद्धतीनं डायग्राम काढलात आणि याचं लेबलसुद्धा करून घ्यायचं. नोट करायचं बेटा, नोटबुकमध्ये हे पूर्ण अत्यंत व्यवस्थित जेव्हाच्या तेव्हा, जेव्हा आपण व्हिडिओ पाहायला बसतो त्यावेळेस आपल्याकडे काय पाहिजे, पेन, पेन्सिल, स्केल,
रेजिस्टर हे पूर्ण प्रत्येक व्हिडिओ ऑब्झर्व करत असतो त्यावेळेस त्याचे डायग्राम फिगर प्रत्येक पॉईंट नोट करत जायचं आणि क्लिअर नोट्स तुमच्या तयार झाल्या आणि त्या दिलेल्या नोट्स पुन्हा पुन्हा रीड करायच्या म्हणजे तुम्ही परफेक्ट होऊन जाल. परफेक्ट होण्यासाठी आपल्याला काय एक गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीटेडली पाहिलं पाहिजे, स्टडी केलं पाहिजे. कॉन्फिडन्स कशामुळे वाढतो? पुन्हा पुन्हा त्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला ती स्किल आत्मसात होते आणि मग आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो बेटा. हां, आता हे सर्किट डायग्राम काढलात. परत मी काय सांगितलं आहे, व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ धिस इन्स्ट्रुमेंट. आता लॅबॉरेटरीमध्ये आपण कोणताही इन्स्ट्रुमेंट लर्न करायचं असेल तर त्याचं बेसिक प्रिन्सिपल आपण लर्न करतो. व्हॉट इज द बेसिक, मी पहिल्यांदा पहिलं वाक्य म्हणणार, इट इज द मॉडिफाईड फॉर्म ऑफ व्हीटस्टोन नेटवर्क. इट इज the modified form of Wheatstone's network. आता या व्हीटस्टोन नेटवर्कचा मॉडिफाईड फॉर्म आहे बेटा. काय मॉडिफिकेशन केलेलं आहे यामध्ये तुम्हाला बाजूला ते सर्किट डायग्राम सुद्धा दाखवतो म्हणजे तुलना करता येईल. म्हणजे आता रफली स्केच करतो मी. व्हीटस्टोन नेटवर्क हे असं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. व्हीटस्टोन नेटवर्क हे अशा टाईपचं आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे बेटा. हे असा एक गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करतो आपण आणि इथून एक सेल अलॉंग विथ द प्लग की हे असं कनेक्शन. हा तुमचा ए, हा बी, हा सी आणि हा डी पॉईंट आहे. आलं काय लक्षात? तर यामध्ये मॉडिफिकेशन काय भेटलं, हा रेजिस्टन्स R1, हा रेजिस्टन्स R2, R3 आणि R4. मग इथं मॉडिफिकेशन काय केलं आहे त्यानं, हे जे दोन रेजिस्टन्स जे आहेत R3 आणि R4 काढून टाकलेले आहेत. इट इज द मॉडिफाईड फॉर्म ऑफ व्हीटस्टोन नेटवर्क. व्हॉट मॉडिफिकेशन इज हेअर, काय मॉडिफिकेशन आहे इथं, द रेजिस्टन्स R3 अँड R4 इज रिप्लेस्ड बाय अ थिन युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ 1 मीटर. हे R3 आणि R4च्या ऐवजी एक वायर घेतलेली आहे. त्या वायरची लेंथ किती आहे, 1 मीटर. म्हणून याला म्हणलेलं आहे मीटर ब्रिज. परत लक्षात येतं काय म्हणतो, व्हॉट मॉडिफिकेशन इज मेड हिअर. द मॉडिफिकेशन इज द रेजिस्टन्स R3 अँड R4 इन व्हीटस्टोन नेटवर्क इज रिप्लेस्ड बाय, रिप्लेस करणं म्हणजे काढून टाकलं, इज रिप्लेस्ड बाय अ थिन युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल वायर. थिन युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल वायर म्हणजे वायर कसं आहे, थिन आहे, युनिफॉर्म आहे, सगळीकडे सारखं. थिन युनिफॉर्म वायर ऑफ थिन युनिफॉर्म वायर ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ लेंथ 1 मीटर. त्याची लेंथ किती आहे, 1 मीटर. त्याची लेंथ म्हणजे याला काढून टाकलं आणि एक वायर घेतलं बेटा. असं हे असं वायर घेतलं. मॉडिफिकेशन मी लगेच सांगत जातो म्हणजे तुम्हाला अधिक सोयीचं होईल. हे काढून टाकलं, राईट. आता थोडंसं म्हणजे खालचे 2 रेजिस्टन्स मी काढून टाकले आणि ह्याच्याऐवजी 1 मीटर थिन युनिफॉर्म वायर घेतले बेटा. आणि हा जो गॅल्व्हनोमीटर तुमचा दिलेला आहे तो असाच आणि हा डी पॉईंट आला. एवढं. हे R3 आणि R4 रिप्लेस केलं आणि त्या ठिकाणी काय केलं, थिन युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ 1 मीटर ही असं ठेवलं. आता हे आणि हे सारखंच आहे, फक्त कन्फ्युग्रेशन वेगळं आहे दिसायला, पण तेवढंच आहे. रेजिस्टन्स R3 आणि R4 रिप्लेस केलं आणि R1च्या ठिकाणी काय घेतलं बेटा, अननोन रेजिस्टन्स घेतला. हा X आहे R1 म्हणजे,
आणि R2च्या ठिकाणी काय नोन रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट केला, नोन रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट केला. आणि हा पॉईंट गॅल्व्हनोमीटर तर ॲज इट इज आहे, फक्त एवढं मॉडिफिकेशन केलं आहे, हे तर ॲज इट इज आहे. अलग लक्षामध्ये कशा पद्धतीचं मॉडिफिकेशन, इट इज द मॉडिफाईड फॉर्म ऑफ व्हीटस्टोन नेटवर्क. व्हॉट मॉडिफिकेशन हिअर, the resistance R3 and R4 is replaced by a thin uniform wire of cross section of length 1 meter. लेंथ किती 1 मीटर आहे, म्हणून याला काय म्हणलंय व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. याला आपण काय म्हणायला आहे व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. अलग लक्षात. आता बेटा याचं कन्स्ट्रक्शन काय असेल, आता मला ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिकली तुम्हाला जी काढलेली आहे. तर यामध्ये आता व्हीटस्टोन नेटवर्कचं मॉडिफिकेशन जरी असेल तर बेसिक प्रिन्सिपल तेच आहे. देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट बिटवीन टू इक्विपोटेन्शियल पॉईंट. फक्त मॉडिफिकेशन केलेलं आहे म्हणजे बेसिक प्रिन्सिपल तेच आहे. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट बिटवीन टू इक्विपोटेन्शियल पॉईंट. देर इज नो फ्लो ऑफ करंट बिटवीन टू इक्विपोटेन्शियल. कोणते दोन इक्विपोटेन्शियल पॉईंट आहेत माहिती आहे इथं, बी आणि डी. हा जो पॉईंट बी आहे इथं दिसतो तुम्हाला, हा बी पॉईंट, आणि इथं जो पॉईंट येतो तो डी पॉईंट आहे बेटा. या दोन्ही पॉईंटचं पोटेन्शियल सारखं होईल तर गॅल्व्हनोमीटरमधला करंट किती होतो. गॅल्व्हनोमीटर कुठलाच करंट दाखवत नाही, म्हणजे नो करंट फ्लोज थ्रू दिस गॅल्व्हनोमीटर. या सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटरमधून करंट किती फ्लो होतो, नो करंट. म्हणजे इथं जो करंट आहे तो फ्लो होणारा IG इज इक्वल टू 0. राईट. तर आता नेक्स्ट पॉईंट आपल्या एक्सप्लेनेशनचा कन्स्ट्रक्शन. चला, काय एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये काय काय दिसत आहे तुम्हाला ते लिहायचं. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जर गेला असेल तर हा इन्स्ट्रुमेंट तुम्हाला पाहायला मिळेल बेटा. व्हॉट इज द यूज ऑफ धिस इन्स्ट्रुमेंट. हे काय यूज करतो आपण, काहीतरी पर्पज असल्याशिवाय एक्सपेरिमेंट सेटअप करत नाही, कन्स्ट्रक्ट करत नाही. द मेन यूज ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट इज टू मेजर द अननोन रेजिस्टन्स ऑफ ए गिवन वायर. दिलेले दोन वायर असतील, कोणतेही एक असेल, दोन असेल, तीन, कोणत्याही वायरचा असेल, किंवा अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी व्हीटस्टोन नेटवर्कचा यूज आहे. म्हणजे यूज काय, टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स वी यूज द व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय दिसत आहे तुम्हाला याच्यात, एक सिंपल एक्सपेरिमेंट. द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ रेक्टेंग्युलर वुडन बोर्ड. आता बेटा ही बोर्ड इथं दाखवता येत नाही, 3 डायमेन्शनल फिगर असल्यामुळे. याच्या खाली एक 6 इंचाचा असा एवढा टेबल जो असतो ना, टेबलचा टॉप, त्या टेबलच्या टॉपचा 6 इंचाचा पार्ट रेक्टेंग्युलर वुडन बोर्ड म्हणतो. चौकोनी आकाराचा, मी आता तुम्हाला लक्षात येण्यासाठी हे असा आकाराचा रेक्टेंग्युलर वुडन बोर्ड आहे. आणि या रेक्टेंग्युलर वुडन बोर्डवरती असं फिक्स केलेलं आहे. हे फ्रंट व्ह्यू तुम्हाला जे दाखवत आहे. द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ रेक्टेंग्युलर वुडन बोर्ड. म्हणजे प्लायवूड असतं ना आपलं 6 mm प्लायवूड, तेच असतं 6 mm प्लायवूड, म्हणजे ज्याची थिकनेस 6 mm ची असेल. तसा एक टेबलचा टॉप असतो ना, टेबलचा टॉप असा टेबलचा बोर्डाचा जो टॉप असतो तशा टाईपचं एक 6 इंचा रेक्टेंग्युलर वुडन बोर्ड घ्यायचं. आणि या वुडन बोर्डावर ते काय करायचं, द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ a rectangular wooden board on which 3 copper metal strip, इथं जे दाखवलेलं आहे C1, C2 आणि C3, हे 3 काय कॉपरच्या मेटल स्ट्रीप आहेत. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ a rectangular wooden board on which 3 metallic strips C1, C2 and C3 are fixed such that 2 gaps are formed. म्हणजे अरेंजमेंट अशा पद्धतीनं करायचं बेटा. हा एक गॅप आणि एक दुसरा गॅप तयार होतो, एक लेफ्ट गॅप आणि दुसरा राईट गॅप.
त्यानंतर पुढे काय करायचं, अ थिन युनिफॉर्म वायर इज फिक्स्ड बिटवीन ए अँड सी. अ थिन युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ 1 मीटर, लेंथ सुद्धा फिक्स आहे. थिन युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ 1 मीटर इज फिक्स्ड ऑन ए रेक्टेंगुलर वुडन बोर्ड प्रोव्हाइडेड विथ अ मीटर स्केल. एक मीटर स्केल याच्या खाली बसवलेले असते. आणि मग वायरच्या स्टार्टिंग पॉईंटला ए म्हणतो, त्या ए पॉईंटपासून पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल कनेक्ट करा आणि सेलचं निगेटिव्ह टर्मिनल आपण कोणत्या, सेलचं निगेटिव्ह टर्मिनल आपण सी पॉईंटला कनेक्ट करा थ्रू की अँड रिओस्टॅट. नंतर बेटा इथं हे बी पॉईंटपासून जॉकीला कनेक्ट करा थ्रू गॅल्व्हनोमीटर. हा बी पॉईंट आहे, कुठं, इथं दिसतो बी पॉईंट. या बी पॉईंटपासून एक वायर काढायचं, गॅल्व्हनोमीटरला जोडायचं, गॅल्व्हनोमीटरचं दुसरं वायर जॉकीला, ॲरो म्हणजे ही जॉकी असते. असं कनेक्ट करायचं. आणि कनेक्ट केल्यानंतर हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन पार्ट. दिस इज युअर कन्स्ट्रक्शन पार्ट. नेक्स्ट वर्किंग बेटा, इम्पॉर्टंट पॉईंट वर्किंग. हाऊ द इन्स्ट्रुमेंट इज टू बी वर्क. फार सिम्पल आहे. लॅबॉरेटरीमध्ये गेल्यानंतर 10 ते 15 अर्ध्या तासाचा एक्सपेरिमेंट आहे. ठीक, फक्त अर्ध्या तासाचा. तर बेटा वर्किंगमध्ये काय करायचं, कनेक्शन्स आर मेड ॲज पर द सर्किट डायग्राम. दिलेल्या सर्किट डायग्रामनुसार कनेक्शन करून घ्या. आणि कनेक्शन केल्यानंतर, पूर्ण कनेक्शन केल्यानंतर हे कनेक्शन बरोबर आहेत का नाही, चूक का काही फॉल्ट आहे का रॉंग आहेत, यासाठी एक टेस्ट आहे. तर इथं काय करायचं, जॉकी ही ती की आहे, ही की क्लोज करा आणि अननोन रेजिस्टन्स लेफ्ट गॅपमध्ये करत आणि नोन रेजिस्टन्स बॉक्स राईट गॅपमध्ये कनेक्ट करा. आणि काहीतरी सुटेबल रेजिस्टन्स म्हणजे आर इज इक्वल टू 20 ओम, 10 ओम, 20 ओम काढून ठेवा. त्यातून एक रेजिस्टन्स बॉक्समधून 10 ओम 20 ओम रेजिस्टन्स काढायचं. राईट. आता काढल्यानंतर काय करायचं बेटा, ही जॉकी ए पॉईंटला टच करा. कुठं, ए पॉईंटला टच करा. गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन एका साईडला येतं. टच द जॉकी टू द पॉईंट ए, गॅल्व्हनोमीटर शो वन साईड डिफ्लेक्शन. देन टच द जॉकी टू द पॉईंट सी. इथली उचलायची आणि इथं टच करायचं सी पॉईंटला. गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन अपोजिट, अगोदर ज्या डिफ्लेक्शनला होतं त्याच्या अपोजिट डिफ्लेक्शन दाखवलं. युअर कनेक्शन्स आर करेक्ट अँड धिस इन्स्ट्रुमेंट इज रेडी फॉर टेकिंग रिडिंग. तुम्ही केलेले कनेक्शन्स हे बरोबर आहेत आणि तुमचा इन्स्ट्रुमेंट रिडिंग घेण्यासाठी रेडी आहे. युअर कनेक्शन्स आर करेक्ट अँड दिस इन्स्ट्रुमेंट इज रेडी फॉर टेकिंग द रिडिंग. रिडिंग घेण्यासाठी हा इन्स्ट्रुमेंट तयार आहे. आणि जर दोन्ही वेळेस एकाच साईडला डिफ्लेक्शन दाखवत असेल तर त्याला काय करायचं, दोन या ठिकाणी रिओस्टॅटची ही पोझिशन थोडी मागे पुढे करायचं असं, किंवा कनेक्शन चेक करायचं बरोबर केलेले आहेत का, कुठे लूज कॉन्टॅक्ट आहे, हे सर्व कनेक्शन चेक करून घ्यायचं. आणि परत टच करायचं. ए पॉईंटला वन साईड डिफ्लेक्शन, सी पॉईंटला अपोजिट साईड डिफ्लेक्शन असेल तर तुमचे रिडिंग हे करेक्ट, काय कनेक्शन केलेले करेक्ट आहेत. आता रिडिंग कशा घ्यायचे बेटा, ड्रॉ दी सुटेबल रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. आता यातून सुटेबल रेजिस्टन्स म्हणजे 20 ओम आपण काढलेलं. देन टच दी जॉकी ॲट डिफरंट पोझिशन्स ऑन. हे 1 मीटर वायर दिसतं तुम्हाला इथं, काय दिसत आहे, 1 मीटर वायर तुम्हाला हे दिसत आहे. या 1 मीटर वायरवरती जॉकी म्हणजे अशी असते, पेन दिसत आहे इथं वायरनं जोडलेलं आहे आणि हे कंडक्टिंग पॉईंट असतो पुढचा म्हणजे असा. तर ही जॉकी अशी टच करायचं, असं टच करत 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 असं यायचं. एका पॉईंटला काय होतं, करंट दाखवत नाही. आणि करंट दाखवत नाही म्हणजे गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो, गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवतो, गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो. आणि हा गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत असेल त्यावेळेस इथं थांबायचं.
आणि इथून इथपर्यंतची लेंथ रेकॉर्ड करायची. किती आली ती? ए पॉईंटपासून डी पॉईंटपर्यंतची लेंथ LX आली. किती रेकॉर्ड केली आपण? LX. आणि राहिलेली लेंथ म्हणजे किती असेल? राहिलेली लेंथ LR दॅट इज इक्वल टू 100 मायनस LX. बरोबर आहे. इथून इथपर्यंतची लेंथ समजा आपण म्हणलं 40, तर 100मधून 40 गेल्यानंतर 60 इकडची राहते. आलं का लक्षात? म्हणून इथं आपण काय LX ही लेंथ रेकॉर्ड केली आणि LR रिडिंगसुद्धा रेकॉर्ड केली. आलं लक्षामध्ये? तर बेटा आता आपल्याला काय फॉर्म्युला? गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवतो, याचा अर्थ पोटेन्शियल ॲट पॉईंट B इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉईंट D. पोटेन्शियल ॲट पॉईंट B इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉईंट D. राईट. आता इथं बेटा हे रेजिस्टन्स X डिवायडेड बाय R, रेजिस्टन्स अननोन रेजिस्टन्स म्हणून, अननोन resistance divided by known resistance. अननोन रेजिस्टन्स या गॅपमधलं आपण हे R1 आणि हे R2, हे R3 आणि हे R4 घेतले. म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार मॉडिफिकेशन विस्टोन नेटवर्कमध्ये किती आहे? R1. हे किती आहे? R2. ह्या वायरचं रेजिस्टन्स किती? R3. इथून राहिलेल्याचं किती? R4. मग R1 म्हणजे अननोन रेजिस्टन्स डिवायडेड बाय नोन रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स इज इक्वल टू, हां आता पुढे काय येईल बेटा? आता हे थिन युनिफॉर्म वायर आहे ना, थिन युनिफॉर्म वायर, या वायरचं रेजिस्टन्स किती आहे? रेजिस्टन्स ऑफ wire of length LX, resistance of wire of length LX divided by resistance of wire of length LR. बरोबर आहे. म्हणजे अननोन रेजिस्टन्स किती घेतला बेटा आपण? X. नोन रेजिस्टन्स सुटेबल रेजिस्टन्स बॉक्समधून काढलेला R, सिम्बॉलिकली R इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ LX. चला, पहिल्या पार्टमध्ये आपण शिकवलेलं आहे मी गतवर्षी तुम्हाला, आणि ऑलरेडी 10th सुद्धा तुम्ही शिकलेलं आहे, 10वीमध्ये. स्पेसिफिक रेजिस्टन्स, रेजिस्टन्स ऑफ द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. झालंय का नाही? रेजिस्टन्स ऑफ द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. आणि आपण घेतो बेटा R इज इक्वल टू रो L डिवाइड बाय A. झालंय? व्हॉट इज रो? हे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी रो घेतो आपण. दिस इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी रो. आणि मग आपल्याला काय? रेजिस्टन्स ऑफ द वायर ऑफ लेंथ LX, हे रेजिस्टन्स इज इक्वल टू काय येणार? रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ LX, तर रो L अपॉन A. नाहीतर बरेचसे विद्यार्थी रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ LX म्हणजे रेजिस्टन्स काय आलं बेटा? रो आणि लेंथ LX डिवायडेड बाय क्रॉस सेक्शन एरिया वायरचा A, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द वायर A डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ LR. काय तर रो सेम वायर आहे, हे वायर आणि ही वायर दोन्ही सारख्याच मटेरियलपासून आहे, म्हणून स्पेसिफिक रेजिस्टन्स रो कॉन्स्टंट. आणि इथं येईल बेटा LR डिवाइड बाय A. रो A डिवाइड बाय रो A गेट्स कॅन्सल आणि LX डिवायडेड बाय LR, LX डिवायडेड बाय LR.
आपला एम आहे काय काढायचं आहे, एक्स. एक्स इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर इंटू कॅपिटल आर. एल एक्स, एक्स म्हणजे काय, अननोन रेजिस्टन्स, इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर इंटू आर. काढता आलं का नाही पहा. विथ द हेल्प ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट कॅन वी कॅल्क्युलेट द अननोन रेजिस्टन्स. डेफिनेटली. आता बेटा इथून इथपर्यंतचं मी तुम्हाला सांगितलं 40 सेंटीमीटर लेंथ. ही किती राहिली, 100मधून 40 सबट्रॅक्ट केल्यानंतर 60 राहिली. रेजिस्टन्स बॉक्समधून किती काढलेला आहे, 20. एक एक्झाम्पल तुम्हाला ठेवून टाका बरं किंमत. दॅट इज एल एक्स 40 डिवायडेड बाय 60 इंटू 20. हे 0 कॅन्सल आणि मग किती आलं हे 80 डिवाइड बाय 6. बरोबर आहे. 80 डिवाइड बाय 6 म्हणजेच 40/3 इज इक्वल टू 3 एक 3 किती 10 13.33 ओम अननोन रेजिस्टन्स. म्हणजे या एक्सपेरिमेंटच्या साह्यानं तुम्हाला अननोन रेजिस्टन्स ऑफ द गिवन वायर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दिस व्हीटस्टोन्स नेटवर्क. Unknown resistance of the wire can be calculated by using the Wheatstone's network. तर व्हीटस्टोन नेटवर्कमध्ये आपण अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी हा एक्सपेरिमेंट लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म करतो बेटा. आता काही वेळेस काय दिलेलं आहे, या एक्सपेरिमेंटला परत मॉडिफाईड केलेलं आहे. केल्विन या सायंटिस्टनं हू मॉडिफाईड दिस व्हीटस्टोन मीटर ब्रिज. पहिल्यांदा व्हीटस्टोन नेटवर्क होतं, व्हीटस्टोन नेटवर्कला मॉडिफाईड केलं व्हीटस्टोनच आणि त्यापासून व्हीटस्टोन मीटर ब्रिज तयार केलं. आता व्हीटस्टोन मीटर ब्रिजला परत आणखीन मॉडिफाईड केलं कोण, केल्विन या सायंटिस्टनं. म्हणून केल्विन्स मेथड फॉर डिटर्मिनेशन ऑफ अननोन रेजिस्टन्स. म्हणजे आता इथं पुढे जे असेल केल्विन्स मेथड, Kelvin's method for determination of unknown resistance by using meter bridge. म्हणजे त्याला आणखीन केल्विननं मीटर ब्रिजला व्हीटस्टोन नेटवर्क जो होतं ब्रिज त्याला मॉडिफाईड केलं बेटा. आता यामध्ये काय मॉडिफाईड केलं हे पूर्ण तुम्ही नोट केलं असेल. याला मी रिमूव्ह करतो आणि सिंपल आहे, काहीच नाही, थोडंसं छोटंसं एक पार्ट आहे तर पाय बेटा. मॉडिफिकेशन म्हणजे काहीच नाही, हे सगळं तसंच ठेवलेलं आहे. आता इथं जो रेजिस्टन्स काढायचा असेल हा सुद्धा तसाच ठेवलेला आहे. हा लेफ्ट गॅपमधला रेजिस्टन्स जो असेल याला सुद्धा काहीच बदललेलं नाही. म्हणजे हा रेजिस्टन्स हे एक्स ॲज इट इज ठेवला आणि हा इथं राईट गॅपमध्ये काय केलेलं आहे, इथं मॉडिफिकेशन केलेलं आहे राईट गॅपमध्ये बेटा. या राईट गॅपमध्ये गॅल्व्हनोमीटर बसवलेलं आहे इथं आणि त्या गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स काढायचं आहे जी. आणि मग तुम्ही म्हणाल इथलं हे डबल गॅल्व्हनोमीटर वापरायची गरज नाही. हे असं झालं. तोच एक्सपेरिमेंट, काहीच नाही, काही चेंजेस नाहीत या ठिकाणी. म्हणजे थोडक्यामध्ये तशाच टाईपचं, फक्त सिम्बॉलिक काय होतं, इथं एल एक्स ॲज इट इज आहे बेटा लेंथ आणि इथं एल जी येतं. गॅल्व्हनोमीटरच्या बाजूची लेंथ म्हणून तिथं एल जी अगोदर रेजिस्टन्स बॉक्सच्या पुढची लेंथ अपोजिट टू रेजिस्टन्स आणि अपोजिट टू अननोन रेजिस्टन्स. बाकी हे पूर्ण काही चेंज नाही, एवढंच मॉडिफिकेशन. म्हणजे केल्विननं काय केला, हा इंडिकेटर जो होता आपल्याला गॅल्व्हनोमीटर, तो गॅल्व्हनोमीटर अननोन रेजिस्टन्स, त्या गॅल्व्हनोमीटरची कॉईल असते,
त्या गॅल्व्हनोमीटर कॉईलचा रेजिस्टन्स काढायचा आहे, बाकी काही चेंज केलं नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे की क्लोज करा. सुरुवात हे सर्किट डायग्राम अशा पद्धतीनं तयार करा. की क्लोज केल्यानंतर ॲडजस्ट द पोझिशन ऑफ रिहोस्टॅट. एक रिहोस्टॅट थोडं पोझिशन ॲडजस्ट करा. टच द जॉकी टू द पॉईंट ए. गॅल्व्हनोमीटर शो वन साइड डिफ्लेक्शन. नाउ टच द जॉकी टू द पॉईंट सी. द गॅल्व्हनोमीटर शो ऑपोजिट डिफ्लेक्शन. एका वेळेस गॅल्व्हनोमीटर ए साईडला टच केलं जॉकी, एका साईडला डिफ्लेक्शन, कोणते एका, पण सी पॉईंटला टच केल्यानंतर अपोजिट साईडला डिफ्लेक्शन येईल. तर तुम्ही केलेले कनेक्शन अगदी बरोबर आहे आणि तुमचा इन्स्ट्रुमेंट इज रेडी फॉर टेकिंग रीडिंग. युअर इन्स्ट्रुमेंट इज रेडी फॉर टेकिंग द रीडिंग. देन टच द जॉकी ॲट डिफरंट पोझिशन्स. आता वेगवेगळ्या पोझिशनला ही जॉकी टच करत जायचं बेटा. कुठं? या 1 मीटर वायरवरती. आणि मग काय येईल, असा एक पॉईंट शोधायचा की ज्या पॉईंटला गॅल्व्हनोमीटर, इथलाच गॅल्व्हनोमीटर, इथं नाही गॅल्व्हनोमीटर, हा गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवतो. याचा अर्थ काय, याच्यामधलं करंट आणि या इथून करंट फ्लो होत नाही. हा जो करंट आहे 0 येतो. म्हणजे हा पॉईंटचं पोटेन्शियल जेवढं आहे तेवढंच या डी पॉईंटचं पोटेन्शियल आहे. नो करंट फ्लोज होतो. मग अशा वेळेस काय होतं, रेजिस्टन्स अननोन किती एक्स, गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स अननोनच्या ऐवजी गॅल्व्हनोमीटरचा काढायचा असेल तर हा सुटेबल रेजिस्टन्स म्हणा. इथं बेटा रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट करा. आर बी म्हणतो मी. रेजिस्टन्स बॉक्स मधून सुटेबल रेजिस्टन्स काढा. कारण गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स काढायचा असेल, मी काय म्हणतो, या ठिकाणी अननोन रेजिस्टन्स काढून घेतलात अगोदर, त्याला रिप्लेस करा आणि एक रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट करायचा. रेजिस्टन्स बॉक्स. आणि या रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स काढा. किती काढला तुम्ही? 40 ओम काढला. किती? 40 ओम. गॅल्व्हनोमीटरच्या कॉईलचा रेजिस्टन्स तुम्हाला काढायचा आहे, राईट. गॅल्व्हनोमीटरच्या कॉईलचा रेजिस्टन्स तुम्हाला काढायचा आहे. तो म्हणजे तुमचा अननोन रेजिस्टन्स. म्हणजे कुठेही गॅल्व्हनोमीटर कोणत्याही ठिकाणी कनेक्ट करा, काही फरक पडत नाही. मग आता इथं लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट केलात काय, राईट गॅपमध्ये कनेक्ट केलात काय, काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. तर इथं रेजिस्टन्स जो असेल आर, आता इथं येईल हा आर आणि गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स जी इज इक्वल टू काय असेल बेटा, इथं ही जी लेंथ आहे याच्या समोरची, आता ही लेंथ तुम्ही एल आर घ्या आणि ही एल जी एस, तर ती एल आर अपॉन एल जी. तर याचा रेसिप्रोकल घेतला, जी डिवाइड बाय आर इज इक्वल टू एल जी डिवाइड बाय एल आर. आणि गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स जी इज इक्वल टू एल जी डिवाइड बाय एल आर इंटू आर. आता पाहे हे अगोदर लेंथ आपण ॲडजस्ट करून मेजर करतो. इथून इथपर्यंतची लेंथ एल आर, इथून इथपर्यंतची लेंथ एल जी. म्हणजे कसं वापरलं, गॅल्व्हनोमीटरच्या समोरची लेंथ एल जी, रेजिस्टन्स बॉक्सच्या समोरची लेंथ एल आर. आता ह्या दोन लेंथ आहे. रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स तुम्हाला काढलेला माहीत आहे, तर गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आपल्याला काढता येतो. अननोन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर कॅन बी कॅल्क्युलेटेड. म्हणून या इन्स्ट्रुमेंटच्या साह्यानं आपल्याला रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर काढता येतो, अननोन रेजिस्टन्स काढता येतो. आणि मीटर ब्रिज हे आर्टिकल आपलं इथं संपलेलं आहे. आता याच्यानंतर पुढचं आर्टिकल जे असेल ते म्हणजे पोटेन्शियोमीटर, आपण नेक्स्ट क्लासला लर्न करूया.